शब्बीर हुसेन शेख, मनमाड शहरातील नागरिक, समाजसेवक आणि यूट्यूब पोर्टल चॅनल पत्रकार, लोकन्यायालय न्यूज। आज मनमाड शहरामध्ये मागील 5 दिवसापासून वाहतूक कोंडी झाली आहे आणि ती अजूनही सुरळीत झाली नाही आणि 5 दिवसापासून मनमाड शहराचे जनजीवन विस्कळीत होत थांबून जात आहे। आज मनमाड शहराची जी राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक कोंडी होत आहे, त्यामुळे मनमाड शहरातील अर्ध्याच्या वर जे व्यापार आहेत, जे धंदेपाणी आहे, जे भाजीपाल्यावाले गोरगरीब आहेत, त्यांचे सुद्धा व्यापार थांबले आहेत आणि बहुतेक गोरगरिबावर उपासमारीची वेळ आली आहे आणि त्यामागचं कारण फक्त मनमाड शहराची निरंतर वाहतूक कोंडी। आज या मनमाड नगर परिषदमध्ये मनमाड शहरातील बहुतेक नागरिकांनी मुख्य अधिकारी साहेबांच्या समक्ष भेट घेऊन आणि काही लोकांनी विनंतीपूर्वक अर्ज व तक्रार अर्ज करून त्यांना सांगितलं की राष्ट्रीय महामार्गाची जी जो वाढीव अतिक्रमण आहे आपण तो काढावा आणि अतिक्रमण काढल्यानंतर वाढीव अतिक्रमण काढल्यानंतर ही जी वाहतूकची होणारी कोंडी आहे ती सुरळीत होऊ शकते। मात्र नगर परिषदचे मुख्य अधिकारी यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली, मात्र ते अतिक्रमण काढलेच नाही आणि मनमाड शहराचे मुख्य अधिकारी साहेब जिथे अतिक्रमण काढण्याची काहीच गरज नाही त्या ठिकाणी अतिक्रमण काढताय। मागे आज एका सामाजिक संघटनेमधून मनमाड नगर परिषदमध्ये अतिक्रमण काढण्याच्या संदर्भामध्ये तक्रार अर्ज देण्यात आले होते। ते तक्रार अर्ज असे होते की मनमाड शहरामध्ये नगर परिषदच्या मालकी हक्काच्या जागेवर जे संकुल बांधण्यात आले त्या संकुलमध्ये 25 गाड्याची परवानगी होती, तिथे 35-30 असे गाडे बांधण्यात आले आणि त्याची नगर परिषदमध्ये नोंदसुद्धा केली नाही आणि जो ठेकेदार होता संबंधित त्याने त्या आपल्या मालकी हक्काचे गाडे समजून ते स्वतःला ठेवून त्या गाड्याचं भाडं तो खाते वर्षापासून आणि नगर परिषदेचा कोट्यवधीचा नुकसान असंच होत आहे आणि त्या संदर्भात नगर परिषदमध्ये तक्रार दिल्यानंतर त्या तक्रारीवर कारवाई होत नाही आणि गोरगरिबांचे अतिक्रमण काढले जातात। आता मी सांगतो आपल्याला, मनमाड शहरामध्ये एक कॉम्प्लेक्स आहे पुलाच्या तोंडाला, नगिना कॉम्प्लेक्स। त्या नगिना कॉम्प्लेक्समध्ये जी नगर परिषदमध्ये नोंद होती गाड्यांची त्यापेक्षा 5 ते 7 गाड्या जास्त असून एका लाईनीत 15 ते 20 टपरे आहे। त्या टपऱ्यांची सुद्धा अनामत रक्कम घेतली, जे वाढीव गाड्या त्याची सुद्धा अनामत रक्कम घेतली असून त्यांना मासिक भाडे चालू आहे। मात्र आज त्या जेव्हापासून हे कॉम्प्लेक्स झालं तयार तेव्हापासून लाखो रुपयाचं भाडं वसूल झालं आणि ते भाडं संबंधित ठेकेदार तो भाडं खात आहे आणि हे नगर परिषदेचं नुकसान करत आहे। असेच नगर परिषदच्या मनमाडचे कोट्यावधीचे महसूल आपण जे म्हणतो भाडेतत्वाची रक्कम ती बुडत आहे। त्याकरिता मनमाड नगर परिषदमध्ये तक्रार अर्ज दिलं गेलं आणि उपोषणसुद्धा केलं गेलं, तरी हे मनमाड शहराचे मुख्य अधिकारी यांनी त्या तक्रारीवर कारवाई करून नगर परिषदेला कोट्यवधीचा लाभ करून घेतला नाही आणि गरीब लोकांचे अतिक्रमण काढताय आणि जिथे अतिक्रमण काढण्याची गरज आहे तिथले अतिक्रमण न काढता मनमाड शहरातील जनजीवन विस्कळीत करताय। असे काम या मनमाड शहरामध्ये होत आहे। लोकन्यायालय न्यूज, शब्बीर शेख।